20 तारखेला जवळपास 4-5 वाजता निवडणुका संपल्या। हे निवडणुका संपल्यानंतर आमचे शिवसेनेचे गटनेते आदरणीय शिंदे साहेब यांनी मला त्यांच्या बंगल्यावर बोलावलं। शिवसेनेचे गटनेते म्हटल्यावर गटनेत्याचा आदेश पाळणं हे आमदाराचे कर्तव्य असते। त्यानुसार मी त्यांच्या बंगल्यावर गेलो। तिथून आम्ही चहा पाणी वगैरे घेतला आणि औरंगाबाद कोल्हापूरचे आमदार प्रकाश आंबेडकर आणि मी असं माननीय शिंदे साहेबांच्या गाडीमध्ये आम्ही दोघं मागं बसलो। साहेब समोर होते। असं करत आम्ही ठाण्यापर्यंत गेलो। ठाण्याहून पालघरला गेलो आणि पालघरला एका ठिकाणी तिथं थांबलो आणि चहा पाणी वगैरे घेतलं। तिथं शिवसेनेचे काही 3 मंत्रीसुद्धा आले होते। आमचे शिवसेनेचे राज्यमंत्री शंभूराजे देसाई, अब्दुलजी सत्तारकर आणि भुमरे साहेब। तिथं अशी काही चर्चा झाली। आम्ही गाडीत बसलो आणि सहज मी चहा पिता पिता हा रस्ता कुठं जाते असं तिथल्या स्थानिक लोकांना विचारलं असतं तर हा रस्ता गुजरातकडे जाते। तिथून 100 किलोमीटरची बॉर्डर गुजरातची लागते। पण तिथं पुन्हा आम्ही गाडीत बसलो आणि त्या रस्त्याने निघालो आणि गाडीत पुन्हा बसल्यानंतर जवळपास 20-25 किलोमीटर पुढे गेल्यानंतर एक शंका निर्माण झाली। कारण की गाडीतून साहेबांचे फोन, येणाऱ्यांचे फोन एक शंका निर्माण देत होती आणि मधामध्ये ट्रॅफिक जाम झाल्यानंतर एक आमदार उतरला आणि त्यांनी सांगितलं की उस्मानाबादचे कैलास आमदार आहेत, ते पथून गाडीमधून पळाले। मग मला सुद्धा शंका निर्माण झाली, कैलास पळाला म्हणजे काहीतरी गडबड आहे। तरी मी साहेबांच्या गाडीत होतो। मी आणि प्रकाश आम्ही 3 जण सोबत मधामध्ये होतो। मग कालात समोर 20-25 किलोमीटर गेल्यानंतर कोल्हापूरचे आमदार प्रकाश त्यांना ते दुसऱ्या गाडीमध्ये बसले आणि आमच्या गाडीत अब्दुल सत्तारजी आणि भुमरे साहेब असे आम्ही 3 जण त्या गाडीमध्ये बसलो आणि गुजरातच्या रस्त्याने आम्ही निघालो। आणि मनामध्ये क्लिअर झालं की आपल्याला गुजरातला नेत आहे। गुजरातला गेल्यानंतर एका हॉटेलवर 5 स्टार हॉटेलवर आम्ही तिथं गेलो आणि तिथलं वातावरण पाहिल्याबरोबर तिथं 250-300 पोलिसांचा ताफा होता। IPS अधिकारी होतं। असं जसं काही एखाद्या छावणीचं रूप, बॉर्डरवर जसं रूप असते तसं रूप तिथं आलं होतं। म्हटलं हा एवढा मोठा बंदोबस्त कशासाठी, एवढं मोठं पोलिसांचं रूप कशासाठी। तिथं उतरल्यानंतर आम्ही हॉटेलला गेलो। हॉटेलला गेल्यावर काही भारतीय जनता पार्टीचे नेते मंडळीसुद्धा तिथं होते। मोहित कंबोज नावाचा जो नेहमी मी टीव्हीवर बघितला तो तिथं सुरतला हॉटेलवर सुद्धा बघितला होता आणि आज सुरतहून गुवाहाटीला ज्या प्लेनमध्ये सुद्धा मोहित कंबोज नावाचा व्यक्ती आज सोबत होता। आमदार बुलढाण्याचे आमदार संजय कुटे पण होते आणि एक चव्हाण मुंबईच्या साईडला कुठला कल्याणचे वगैरे चव्हाण आमदार आहेत ते सुद्धा त्या हॉटेलवर होते। निश्चितपणे त्यावेळेस वाटलं की भारतीय जनता पार्टीनं कुणीतरी आपल्या साहेबांना हाताखाली धरून, शिंदे साहेबांना हाताखाली धरून काहीतरी मोठं षडयंत्र रचलं असं तिथं चित्र स्पष्ट झालं। आणि त्यानंतर मी तिथून जाण्यासाठी साहेबांना विनंती केली की साहेब मी इथं राहू शकत नाही, मला जायचं आहे। तिथं थोडंसं पोलीस बाहेर निघू देत नव्हते। पोलिसांसंग वाद झाला। वादावादात जवळपास 12:30चा टाईम झाला, 12:30-1 वाजला। पोलिसांसंग वाद निर्माण झाला आणि वादामधून मी तिथून निघालो, अक्षरशः पळ काढला। पण रस्त्याने जवळपास 4-5 किलोमीटर चालत असताना माझी मोबाईलची बॅटरी अत्यंत लो झाली होती। कारण की व्हॉट्सॲपवर आपण जर नेट बघितलं कुठं रेल्वे स्टेशन आहे, कुठं काय आहे ते सुद्धा मला पाहता येत नव्हतं। कारण की मोबाईल जर चालू केला तर आपल्याला कोणाशी संपर्क करायचा असेल तर तो सुद्धा आपल्याला करता येत नव्हता। मग जवळपास रस्त्यांनी मी असंच रस्त्याने पैदल चालत होतो। माझ्या मागं जवळपास 30-40 पोलिसांचा ताफा, 5-6 गाड्यांचा ताफा, माझ्या मागं मी पुढे, ते माझ्या मागं मी पुढे, असं परत करत एका चौकामध्ये आलो। जैन नावाचं मंदिर विद्यालय, AD जैन असं एक तिथं विद्यालय होतं। त्या विद्यालयाचा फोटो मी माझ्या PAला सुद्धा पाठवला, वर साहेबांना सुद्धा पाठवला की मी ह्या लोकेशनवर माझी बॅटरी डाऊन होऊन राहिली, मला कोणाला तरी इथं घ्यायला पाठवा।
तर साहेबांनी गाडीची व्यवस्था केली. माझं बोलणं पोलीस लोक ऐकतच होते. येणारं कोणत्या वाहनमध्ये मला बसू देत नव्हते, येणारा ट्रकमध्ये त्या ट्रकमध्ये मला बसू देत नव्हते. एक दहशतीचं वातावरण तिथं निर्माण झालं होतं. आणि त्यानंतर 3-3:30चा टाइम झाला आणि मला गाडी घेण्यासाठी येईल असं त्यांच्या चित्र लक्षात आल्यानंतर मला 20-25 पोलिसांनी उचललं. कोणी पाय पकडले, कोणी कंबर पकडली, कोणी हात पकडले आणि जबरदस्तीनं मला लाल रंगाच्या गाडीमध्ये टाकलं. लाल रंगाच्या गाडीमध्ये टाकल्यानंतर मला सरकारी दवाखान्यामध्ये नेण्यात आलं. मला कोणत्या प्रकारची बिमारी नाही, कोणत्या प्रकारचा मला त्रास होत नाही. मग जबरदस्तीनं आपल्याला सरकारी दवाखान्यामध्ये कशामध्ये नेलं हा एक माझ्या मनामध्ये एक चिंतन आणि चर्चा सुरू होती. मी मनातल्या मनात विचार करत होतो की आपल्याला इकडे कशासाठी आणलं. आणि दवाखान्यात नेलं असता काही पोलीस लोक, काही कर्मचारी आणि तिथले डॉक्टर लोक स्वतः वैयक्तिक असे साईडले जाऊन चर्चा करत होती. चर्चा करत असताना माझ्या मनामध्ये शंका झाली की जबरदस्तीनं काहीतरी आपला घातपात करण्याच्या बेतामध्ये दिसतात. नंतर डॉक्टर आले. मी डॉक्टरांना विनंती केली की मला काहीच झालं नाही, दुसरे पेशंट आहेत त्यांची तुम्ही आपण व्यवस्था करा, त्यांची देखभाल करा, मला कोणत्या प्रकारचा त्रास नाही. तर एक डॉक्टर म्हणाले की तुम्हाला अटॅक आलेला आहे, तुमच्या डोक्यावर घाम आलेला आहे. म्हटलं मला अटॅकही आलेला नाही, मला घामही आलेला नाही. कदाचित अटॅकच्या माध्यमातून काहीतरी माझ्या शरीराला इजा पोचवण्याचं षडयंत्र, काहीतरी माझा घातपात करण्याचं त्याचं षडयंत्र असावं असं माझ्या तेव्हा निदर्शनात आलं. जवळपास 3:30 वाजतापासून तर 6:30 वाजेपर्यंत मी त्यांना माझ्या शरीराला, त्यांना कोणत्या डॉक्टरांना म्हणा, पोलिसांना म्हणा हात लावू दिला नाही. ते जबरदस्तीनं लावण्याचा प्रयत्न करत होते. मी त्यांच्याशी संघर्ष करत होतो, त्यांच्याशी वाद निर्माण करत होतो की माझ्या अंगाला हात लावायचा आणि माझा तुमच्यावर विश्वास नाही, मला तुमच्या इथली कोणती औषधी गोळ्या कोणत्याच पाहिजे नाही, माझा तुमच्यावर विश्वास नाही. 6:30च्या दरम्यान 20 जणांनी मला, कोणी कंबर पकडली, कोणी पाय पकडले, कोणी हात पकडले, एखादी मान पकडली, असे 15-20 जणांनी मला पकडलं आणि एका जणांनी माझ्या खांद्यामध्ये सुई एकदम टोचली. जशी आपण ढोराला टोचतो अशा पद्धतीनं 15-20 जणांना पकडून माझ्या खांद्यामध्ये सुई टोचली. तिथं जर आपण फुटेजही काढले तर त्या हॉस्पिटलच्या आजरोधीसुद्धा फुटेज निघतात. अरे मला काही झालं तर तुम्ही अशा पद्धतीनं काय इंजेक्शन देता, अशा पद्धतीनं मला ट्रीटमेंट का देता, एवढी काळजी तुम्हाला काय पडली माझी. माझ्या लक्षात आलं की माझा मग त्यांनी अटॅक आला असं वातावरण निर्माण करून अटॅकच्या नावाखाली माझा घातपात करण्याचं षडयंत्र गुजरातच्या सरकारचं, तिथल्या स्थानिक प्रशासनाचं, शासनाचं होतं. परंतु तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने, देवाच्या आशीर्वादाने मी सुखरूप परत निघालो. नंतर आज मग माझ्या लक्षात आलं की आपण शक्तीपेक्षा व्यक्ती श्रेष्ठ, शिवाजी महाराजाची आपण रणनीती जोपर्यंत ऐकत नाही तोपर्यंत आपण इथून पळ काढू शकणार नाही. मग मी थोडीशी मवाळ भूमिका घेऊन, तुम्ही म्हणता तशा पद्धतीने वागतो, अशा पद्धतीने भूमिका घेऊन मग आम्ही तिथून गुवाहाटीला निघालो. आणि गुवाहाटीवरून ज्या पद्धतीनं छत्रपती शिवाजी महाराजांनी आग्र्याहून सुखरूप सुटका केली, त्याच पद्धतीनं आज मी गुवाहाटीहून सुखरूपपणे आज महाराष्ट्रामध्ये, आज अकोल्यामध्ये पोहोचलो. त्या ठिकाणी मोहित कंबोज गाडीमध्ये होते, त्या ठिकाणी संजय कुटे सुद्धा होते, जवान आमदार सुद्धा होते. ह्या सर्वांच्या मागं नाव जरी शिंदे साहेबांचं दिसत असेल, परंतु या सर्वांच्या मागं षडयंत्र, खरं मुख्य षडयंत्र हे भारतीय जनता पार्टीचं आहे. आज रोजी मी ज्या मतदारसंघाचा आमदार आहो, नितीन देशमुख म्हणून मला लोकांनी मतदान दिलं नाही, शिवसेनेचा आमदार म्हणून मला जनतेने मतदान दिलं. माझ्या पदाधिकाऱ्यांना रात दिवसाचं रात माझ्यासाठी केलं. मग आमचे शेवकराम मामा असो, उमेश भाऊ असो, आमचे तालुका प्रमुख असो, आमचे सर्व पदाधिकारी असू द्या, यांनी जीवाचं रान करून शिवसेनेच्या उमेदवाराला निवडून दिलं. त्याच पद्धतीनं आज रोजी जे गुवाहाटीमध्ये आमदार गेलेले आहेत, कोणाचा दुसरा टर्न आहे, कोणाचा तिसऱ्यांदा आमदार झालेले आहेत, ह्या आमदारांनी कमीत कमी, माझी विनंती आहे तुमच्या प्रसारमाध्यमातून, हे माझं आव्हान त्यांच्यापर्यंत आपण पोचवावं की आपण जे आमदार झाले, आपण स्वबळावर आमदार झाले नाही. आपल्या मागं उद्धव साहेबांचा आशीर्वाद होता, आपल्या मागं बाळासाहेबांचा आशीर्वाद होता, आपल्याला आपल्या मतदारसंघातली शिवसैनिकांनी आपल्यासाठी जे जीवाचं रान केलं,
आपल्या मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांना आपल्यासाठी रातदिवस एक केला. ज्या मतदारांनी शिवसेनेचा उमेदवार म्हणून तुम्हाला निवडून दिलं, त्या मतदाराचा, त्या पदाधिकाराचा आपण आदर करावा आणि आपल्या मतदारसंघातला भविष्याचा विचार करावा आणि भविष्याचा सर्व विचार करून तुम्ही पुन्हा परत यावं, एवढं मी सर्व त्या आमदारांना विनंती करतो. आज तुम्ही गेलात, उद्या संपून जासाल. शिंदे साहेबांसोबत आमदार जातील, शिवसैनिक जाणार नाही, मतदार जाणार नाही. आमदार गेला म्हणून पक्ष संपत नसतो. पक्ष हा कार्यकर्त्यावर अवलंबून असतो. पक्ष हा पदाधिकाऱ्यावर उभा असतो. पक्ष हा इथं जमलेला कार्यकर्त्यावर आहे. कार्यकर्ता हा पक्षाने दिलेल्या उमेदवाराला निवडून देतो. त्या आमदारांची जर ताकद तिथं असती तर ते इंडिपेंडंट लढले असते. तरी सर्व आमदारांना, माझी शिंदे साहेबांना सुद्धा विनंती आहे की आपण परत येसाल आणि आमदार लोकसुद्धा परत येतील. कारण की त्यांनी आपल्या मतदारसंघातला विचार करावा, कार्यकर्त्यांचा विचार करावा, आपल्या भविष्याच्या राजकारणाचा विचार करावा. ज्या बाळासाहेबांच्या नावावर आपण मोठं झाले, त्या बाळासाहेबांच्या पुत्र म्हणजे आदरणीय उद्धव साहेब आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. एकीकडे वातावरण निर्माण केले जाते की उद्धव साहेबांनी कामं केले नाहीत, दुसरीकडे प्रसार माध्यमाच्या सर्वेमध्ये देशामध्ये 1 नंबरचे मुख्यमंत्री म्हणून उद्धव साहेब आहे. चुकीच्या पद्धतीनं प्रचार करण्यात षडयंत्र भारतीय जनता पार्टीचं आहे. मग भारतीय जनता पार्टी काही त्याच्यामध्ये बरेच असे आमदार आहेत की ज्यांना ईडीच्या कारवायापायी दबावाच्यामुळे ते बळी पडलेले आहेत. आमच्या मुंबईच्या यशोमतीताई जाधव आहेत, त्यांच्यावर ईडीची कारवाईच्या धाकारात तेही सुद्धा तिथं गेले. यामिनी जाधव, आदरणीय सरनाईक साहेब सुद्धा आहेत, निष्ठावान शिवसैनिक आहेत, पण ईडीचं प्रेशर आहेत. अशा बरेच नेत्यावर या ईडीचा दबाव टाकून महाराष्ट्रातलं सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न भारतीय जनता पार्टी करत आहे. भारतीय जनता पार्टीमध्ये धमगतीशी तर निवडणुका लावून दाखवा, जनतेसमोर या. खऱ्या अर्थानं जनतेची ताकद तुम्हाला कळेल आणि खऱ्या अर्थानं जर आज माझी इच्छा आज निवडणुका लागल्या पाहिजेत आणि खरं रूप जनतेनं भारतीय जनता पार्टीला दाखवायला पाहिजे. खऱ्या अर्थानं तेव्हा रूप बाहेर येईल. म्हणून माझे सर्व आमदारांना विनंती आहे या प्रसार माध्यमातून की सर्व आमदारांनी, शिंदे साहेबांनी सुद्धा परत यावं. कारण की आदरणीय शिंदे साहेब जिल्हा प्रमुख होते, आमदार झाले, नेते झाले, मंत्री झाले. पक्षांनी त्यांना भरपूर दिलं, पक्षासाठी त्यांनी बी भरपूर मेहनत घेतली. शिंदे साहेबांनी आमदार म्हणून आम्हाला खूप प्रेम दिलं, परंतु पक्षाने बी त्यांना दिलं. हे प्रेम एका कुटुंबात राहत असताना एकमेकाला प्रेम दिलं, त्याचा कधी मोबदल्यात ते प्रेम कधी गिनल्या जात नसते. म्हणून सर्व आमदारांना माझी विनंती आहे की आपण कृपा करून उद्धव साहेबांचा विचार करा, शिवसैनिकाचा विचार करा, आपल्या मतदारसंघाच्या कार्यकर्त्यांचा विचार करा, आपल्या मतदारसंघातल्या ज्या जनतेने तुम्हाला शिवसेनेचा उमेदवार म्हणून निवडून दिलं त्यांचा विचार करा आणि निश्चितपणे परत याल हीच मी सर्वांकडून त्यांची अपेक्षा करतो. आदरणीय मला आमचे बच्चूभाऊ कडूसुद्धा तिथं भेटले. बच्चूभाऊंनी सांगितलं की उद्धव साहेबासारखा मुख्यमंत्री एकदम चांगले माणसं आहेत, उद्धव साहेबां असं व्हायला पाहिजेत नाही, असं करायला पाहिजेत नाही. त्यांचीसुद्धा प्रतिक्रिया त्यांनी माझ्याजवळ व्यक्त केली की जे काय उरायलं चुकीचं उरायलं. म्हणजे निश्चितपणे ज्या पद्धतीनं मी निसटलो त्याच पद्धतीनं सुद्धा आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री बच्चूभाऊसुद्धा परत येतील आणि ते सुद्धा उद्धव साहेबांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतील. एवढंच इतर आमदारांची तुम्ही एवढे जर तुमचं कोणत्याच प्रकारची त्याच्यावर सही सुद्धा केली नाही, माझी त्याच्यावर कोणत्या प्रकारची सिग्नेचर सुद्धा नाही. आता मला श्याम TV मधूनही फोन आला होता, त्यांनी मला दाखवलं की हे तुमची सही आहे म्हणून. पण माझं अकाउंट तपासलं असता म्हणून बँकेचं असो का निवडणुकीचा फॉर्म असो, माझी इंग्लिशमध्ये सही आहे, ती मराठीत सही मला दिसते. तुम्ही सही करताना व्हिडिओमध्ये दिसताय, व्हिडिओमध्ये दुसरं काही मी सही नाही मारली. तुम्ही दिसताना दिसून आले. माझ्यावर सही करण्यासाठी कोणता दबाव आला नाही. मी कोणत्या प्रकारची सही सुद्धा मारली नाही, माझी ते सिग्नेचर सुद्धा नाही. ज्या पद्धतीनं माझी सही दर्शवल्या जाते अशा पद्धतीनं अनेक आमदाराच्या सुद्धा सह्या दर्शवल्या दाखवू शकतात. असा एक संभ्रम मला तुमच्या सांगण्यात. तुम्ही जाणून बुजून तर मराठी सिग्नेचर नाही केली. सिग्नेचर कोणी जाणून बुजून दुसरी गनिमिका म्हणजे परत याचा तुमची नाही म्हणता. नाही, सही माझीच नाही, माझी सही इंग्लिशमध्ये आहे. ती मराठीत कोणीतरी कदाचित त्यांना माहीत असेल की मराठीत मारतो कोणी म्हणून माझी मराठीत मारतो म्हणून त्यांनी मारून दिली. शिंदेंनी असं म्हटलेलं आहे त्याच्यामध्ये की
जर देशमुखांना आम्ही जर दाबून ठरलं असेल बळजबरीने आणलं असतं तर त्यांना आम्ही सोडायला गेलो नसतं. दोन माणसं सोडायला पाठवले तुम्हाला. मी तुम्हाला तेच सांगितलं की छत्रपती शिवाजी महाराजाची रणनीती मला आखा लागली आणि महाराजांच्या विचाराचं रूप घेऊन मला परत यावं लागलं. नाही, पण ती 2 माणसं कोण आहे तुम्हाला सोडायला मी लागली? छत्रपती शिवाजी महाराजाच्या गनिमी काव्यानं इथं परत आलो. ती माणसं हे सोडायला आलते की नाही 2 जण? महाराजांना सोळ्यांना मी महाराज जेव्हा आग्र्यातून सुटले तेव्हा औरंगजेबाच्या सैन्यानेच त्यांना बाहेर काढलं होतं. त्यांच्या सैन्याने तुम्हाला बाहेर काढलं असं म्हणतात. तशा पद्धतीने तुम्ही म्हणून जा. तुमच्यासोबत जे इतर आमदार होते त्यांची काय मनस्थिती होती? बरेच आमदारांची मनस्थिती नाही आहे. बरेच आमदारांना पक्षामध्येच राहायचं आहे. त्याच्यातले प्रकाश, कोल्हापूरचे प्रकाश आंबेडकर जे आमदार आहेत ते माझ्या पहिले सुद्धा तिथून पळून गेले होते सुरतवरून. मी तिथं असताना प्रकाश गेला अशी चर्चा सुद्धा तिथं झाली होती. नंतर मला ते दुसऱ्या दिवशी भेटले. म्हटलं प्रकाश भाऊ तुम्ही गेले होते? म्हणे मी 80 किलोमीटर गेलो होतो. 80 किलोमीटरहून मला या गुजरातच्या पोलिसांनी पकडून आणलं. बरं बापू, तुम्ही आता पूर्ण घटनाक्रम सांगितला. अशा पद्धतीने तुम्हाला दबाव आणण्यात आलं, पोलिसांच्या मागे लागले, पोलिसांनी तुम्हाला जबरदस्ती परत नेलं, डॉक्टरांनी इंजेक्शन दिलं. हा जो सगळा प्रकार झाला याच्या विरोधात तुम्ही पोलिसात तक्रार देणार आहात? नाही, निश्चितपणे उद्या मी आज मुंबईला चाललो. पक्षप्रमुखांची आमच्या नेते मंडळीची संपूर्ण चर्चा करून पुढील निर्णय योग्य तो घेऊ. तुमची काय मुख्यमंत्र्यांची चर्चा झाली होती? कोणत्याने माझी चर्चा झाली, मी पोहोचतो. बापू पण व्हिडिओ तुम्ही ते नाकारलं, पण व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसतं तुम्ही कशावर तरी सही करताय म्हणून तो व्हिडिओ. बरं, नेमका सिग्नेचर नव्हता करत तर काय करत काय करत होते? होते व्हिडिओमध्ये? ते कोणी माझा रूप घाला. आजकाल तर तुमच्या एका चेहऱ्याचे 10 चेहरे आपण उभी करू शकतो. एका चेहऱ्याचे 10 आपण पिक्चरमध्ये पाहतो, डबल रोल असते, तिबल रोल असते. कोणी शूटिंग काही केली डम्पिंग ते मला माहिती. म्हणजे तो व्हिडिओ तुम्ही नाही असं तुम्ही नाही जा. बिलकुल सिग्नेचर माझी नाही म्हणजे मी तो नाही आहे. मला सांगा एक विचारायचं, पोलीस तक्रार करणार सर्व तुम्ही म्हणलं जीवे मारण्याचा प्रयत्न झाला, याची पोलीस तक्रार या करणार. सर्व घटनेची मी माननीय आमचे मुख्यमंत्री पक्षप्रमुख उद्धव साहेबांजवळ याची चर्चा करण्यासाठी आज मुंबईला जाणार असावं. त्यांच्याशी चर्चा करील आणि पुढील निर्णय निश्चितपणे पोलीस तक्रार करणार. निश्चितपणे पक्षप्रमुखाची चर्चा घेऊन निश्चितपणे ज्या पद्धतीनं गुजरातच्या प्रशासनानं माझ्यासोबत हे केलं, ते तिथले दवाखान्याचे जर फुटेज काढले तर त्याची सगळी वास्तुस्थिती आणि चौकातले जर फुटेज काढले, त्या हॉटेलचे जर फुटेज काढले तर वास्तुस्थिती मराठी माणसाच्या लक्षात येईल की मराठी माणसावर कशा पद्धतीनं अन्याय गुजरातमध्ये चालतो. बापू तुम्हाला मारहाण झाली, गन दाखवण्याची एक चर्चा आहे, बोललं जात होतं, त्याच्यात किती तथ्य मग? नाही, मला गन वगैरे दाखवण्यात नाही आली. मारहाण वगैरे तशी लटापटी झाली, परंतु पक्षाच्या कार्यकर्त्याकडून कोणाकडून असं नाही झालं. ही जे काय झालं तिथल्या स्थानिक लोकांकडून झालेले. कोण असतील ते? कोणावर आरोप आहे तुमचा? ते भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी आहेत आणि तिथलं प्रशासन आहे. बरं, एवढं सर्व होत असताना तुम्ही शिंदे साहेबांनी अशी कल्पना दिली का कशा पद्धतीने तुमच्यासोबत करायचं? त्यांची काय प्रतिक्रिया होती याच्यावर? मी शिंदे साहेब मला दवाखान्यात भेटायला आल्यावर त्यावेळेस मी कल्पना दिली त्यांना. त्यांनी ती ऐकली सुद्धा. तुमच्यावर अत्याचार म्हणजे तुम्हाला तुमच्यावर प्रेशराईज करून तुम्हाला हे सर्व घडवून आणलं, म्हणजे शिंदे साहेबांची मृतसंमती होती का याला? ते मी सांगू शकतो. बापू, गुवाहाटीवरून जे नागपूरला तुम्हाला सोडायला आले होते 2 जण, ते कोण होते तुमच्यासोबत? हो, आहे. ते आता तुम्हाला पहिलेच सांगितलं की छत्रपती शिवाजी महाराजाची रणनीती आखून मला यावं लागलं. तुमच्यासोबत जे होते त्यांचे नाव शिवाजी महाराजांना बी तुम्ही चार्टर प्लेन औरंगजेबाच्या सैन्याने बाहेर काढलं होतं. प्लेन कोणाचं होतं? प्लेनची व्यवस्था बापू, मुझे बोलिए कि गुजरात में जो हुआ, सूरत में जो हुआ, इतने मारपीट के बाद में भी तुम गुवाहाटी कैसे पहुंचे जब तुमको शक हुआ था? तो गुवाहाटी तो मैं सबके हिदायत के साथ में पहुंचा हूँ. सब हिदायत के साथ में मैं पहुंचा हूँ. नहीं, मुझे बोलो कि जब तुमको ये पता चल गया था कि यहाँ कुछ तो भी प्रॉब्लम है या गलत काम हो रहा है, तो आपने सूरत से सीधा अकोला या मुंबई आना था? उसी टाइम सूरत में मैंने सोचा कि अपने को कहाँ से कैसा जाने का है. मतलब जब तक अपन छत्रपति महाराज की रणनीति आंकते नहीं, कैसा पलायन करने का, कहाँ से जाने का, वो हिसाब से मैंने वैसा जैसा मौका मिला वैसा निकला. हॅलो, तुम्ही ज्या विमानानं आले ते विमान कोणचं होतं? कैसा है, कभी कभी भगवान के रूप में कोई भी सामने आ जाता है और वो मदद कर देता है. बापू, तुम्ही गुवाहाटीहून इथपर्यंत कसे आले आणि ते विमान तुम्ही कशानं, म्हणजे कोणत्या विमानानं आले? तिथे तिकीट मग कोण काढून दिले? एखादा व्यक्ती देवाच्या रूपात येते आणि मदत करते. जसं मंदिरामध्ये आपण गुप्तदान टाकतो, ते दान सांगितलं नसते जात, तशी कोणा केलेली मदत
हे सांगत नाही. नाही तो देव कोण आहे मग नाही तो शिवसैनिक आहे का? देव शिवसैनिक आहे? उद्धव साहेबांचा मावळा आहे का? कोण आहे? तो निश्चितपणे त्याचं प्रेम महाविकास आघाडीवर असेल. बरं, तुम्हाला तिथून जाऊ द्यायला पाहिजे ते सांगायचं. त्यांनी याची परवानगी दिली. एकनाथ शिंदेने तुम्हाला परवानगी कशी काय दिली इकडे? मी तुम्हाला पहिले सांगितलं की छत्रपती शिवाजी महाराजांची रणनीती आखून मला इथं पोहोचावं म्हणजे लागेल. तुम्ही पळून आले का तिथून गुवाहाटीवरून? आता पळून म्हणा तुम्ही का व्यक्तीनं आलो इथं पोचलो, सुखरूप पोचलो. नाही तुम्ही ज्या विमानानं आले नागपूरपर्यंत ते कोणतं विमान होतं? ते चार्टर प्लेन होतं. चार्टर्ड प्लेन. कोण व्यवसाय केला ते? ते दान पक्षाने- गुप्तदान टाकतात. हां. जसं गुप्तदान टाकतो आपण त्याचं नाव यूज करत नाही. बापू फक्त व्हिडिओबद्दल फार पूर्ण महाराष्ट्राला उत्सुकता आहे की त्या व्हिडिओत तुम्ही नाही म्हणता, पण ते व्हिडिओ आहेत त्याच्यात तुमच्या बाजूबाजून आमदार दिसत आहे दुसरे. नेमकं ते डमी होते की dummy काय? होते की काय मग? ते मी तुम्हाला सविस्तर माझ्या मला जेवढी माहिती दिली. लवकर बाहेर निघा. एक पीछे लेना होगा. थोड़ा बोला